नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। मध्यम आकाराचे 5 ते 6 कारले घेतले, ते मधून कट करून घेतले, त्यातल्या आतील बिया काढून घेतल्या। त्यानंतर आपण गॅस पेटवून घेतला, त्याच्यावरती कढई ठेवून घेतली, त्यात पाणी टाकून मीठ टाकून घेतलं आणि हळद आणि 2-3 लिंबाच्या फोडी टाकून घेतल्या। लिंबाच्या फोडी टाकल्यामुळे कारल्यातला कडूपणा थोडासा कमी होतो, त्यामुळे कारले शिजवताना नेहमी लिंबाची फोड टाकायची। त्यानंतर आपण आता कारल्याचा मसाला तयार करणार आहोत। मसाल्यामध्ये घेतले आपण कांदा, खोबरं, खसखस, शेंगदाणे, अद्रक, लसूण। मसाला चांगला भाजून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा। आता आपण गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, हे छान परतून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला पण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। त्याच्यामध्येच आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट देखील टाकणार आहोत। मसाला छान परतून झाला की त्यात थोडंसं मीठ टाकायचे, कारण आपण कारले शिजवताना अगोदर मीठ टाकलेलं आहे। आणि हा सगळा मसाला आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहोत। 5 मिनिटांसाठी आपण त्याच्यावर झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं कारलं छान वाफेवर शिजेल। अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी तयार झाली। ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।